आजच्या या सभेच्या निमित्त इथं उपस्थित असलेले सन्माननीय शिवाजीराव थोरात साहेब, सन्माननीय मधुकरराव थोरात अप्पा, विकास सोसायटीचे चेअरमन आनंदराव थोरात, संजयराव माळी, आमच्या कार्याचे उमेदवार संतोष बाबा, सन्माननीय ॲडव्होकेट सुरेंद्र बापू, सत्ता मुन्ना, आदरणीय व्यासपीठ आणि त्याचप्रमाणे या पंचक्रोशीतून आलेल्या आपल्या कार्यकारी सर्व आदरणीय सभासद बंधू, पत्रकार मित्र, आज पुन्हा विश्वापूर्व सभा असलेला मला इथली सभा आटपून तिकडं जावं लागलं. मी आता आपल्यासमोर मोठं म्हणून एक जर कोणाचा चुकून घ्यायचा आहे तर मी आपल्या मनापासून दिल केलं व्यक्त आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 2010 साली कृष्ण कारखान्यावरती संस्थापक दिनाची साकार ही साकार सर्वसामान्य सभासदांनी आपल्या तिथं दिल्यानं आम्ही सामान्य सभासद केंद्रबिंदू मानून तिथं काम करण्याचा प्रयत्न केला. सभासदांना मुळे तोडफोड मिळाली पाहिजे, गेलेल्या उसाला योग्य तो मोबदला मिळाला पाहिजे आणि उसाला वेळेत पाणी मिळालं पाहिजे. हा त्रिसूत्री कार्यक्रम हाती आम्ही सगळ्यांनी तिथं काम करण्याचा प्रयत्न केला. संस्था स्वतःच्या मालकीची आणि त्याच्यावरच तुम्ही म्हणता बघता जरा तरी लाज वाटली पाहिजे. स्वतःच्याशी कर्तव्याने काय आमच्याकडे आमच्याकडच्यानी जर काही नाटलं असतं आणि ट्रस्ट उभा केला असता आम्ही पण समाजकारण त्यांच्यापेक्षा जास्त केलं असतं. यांना सभासदांचे हित नको, ही व्यापारी मंडळी सभासदांच्या हितासाठी यांना कारखाना नको. पोराची आमदारकी टिकली पाहिजे, फुकट त्या कारखान्याची यंत्रणा वापरता आली पाहिजे म्हणून काम करायला पाहिजे. हा सुद्धा आपल्या गावात निवेदन मनपत्रिकाचे नमुने पोच केले. कामगारच होते का कार्यकर्ते होते सांगा. कारखान्यात कामगारच पडतात, दुसरं कोण आहे? चेअरमन म्हणतात आम्ही नवीन निविदेची स्कीम आणतो. हा लिकेज 10 दिवस काढता म्हणजे आणि नवीन स्कीम कधी काय आणि पोरग बघताय आंतरराष्ट्रीय दर्जाची साखर घेऊन 10 वर्ष सत्ता तुमच्याच होती. झोपा काढल्या का आता म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जाची साखर कशी असते अजून मला नाही. साखर साखरच की इथं काढा, ब्राझीलमध्ये काढा, अन्य देशात काढा, कसं नाही आंतरराष्ट्रीय. मग आता पण काय केलं? विधानसभेला जी आश्वासनं या गावात दिली पाळली गेली का
पृथ्वीराजबाबा आमदार होते, त्यांच्या काळात त्या गावात निधी किती आला आणि या वर्षात 2 वर्षात निधी किती आला म्हणजे तुलना करा. या 2 लोकांच्या बोलतापांना कुठं बळी पडू नका. आदेश मतदारसंघात पृथ्वीराजबाबांना थांबवून आपण फार मोठं नुकसान इथं झेललं. तेव्हा कारखाना नुकसान अजून होऊन ठेवू नका. आज म्हणजे आपल्या कारखान्यावर 977 कोटी खर्च. मी सांगितलं आम्हाला काढून नका. 200-250 कोटी सातारा जिल्हा मध्यवर्तीचं कर्ज होतं. 450 कोटी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्तीचं कर्ज आणि 301 कोटी इतर दिलं. म्हणजे जवळजवळ 1000 कोटीच्या आसपास आज आपल्या कारखान्यावरती कर्ज. हा तुमचा पारदर्शक कारभार. उच्चांकी दर दिला कटावट लावलाय 3,500. सगळ्याच कारखान्याला सह्याद्री, राजाराम बापू, रेल, क्रांती, सोने वेगवेगळं काही. पण जाहिराताची करायची की 5,000च्या पुढे गर्दी. वेळेत सावधून गरजेचं. 10 वर्ष तुम्ही त्यांचा कारभार बघितला. 10 वर्ष तुम्ही कारखाना केला आणि चेंबरचं तोंड नसलंय असा विषय मला सांग. या गावात आल्या तुमच्या अडीअडचणी सोडत असा कुठला तर दिवस मला सांग. उद्या आपल्या माध्यमातून संस्थापकांची जर सत्ता तर प्रत्येक सभासदांना मुलांना 120 किलो देण्याचं आश्वासन संस्थापकांनी केलं. आज आपली पाणीपट्टी 17,500 रुपये कापून जा. पाणीपट्टी भविष्य काळात तणाव न करता 7,500 रुपये पाणीपट्टी घेतली जाणार. आजपर्यंत जेवढी आपली बैठी पाणीपट्टी संस्थापक आल्यावर सत्य आली बैठी पाणीपट्टी सगळी ही रद्द केली जाणार. आणि ऊन तोडताना जो तोडणी कामगार आपल्याकडे इकडे 5 ते 7,000 रुपये जी मागणी करू ती पूर्ण थांबवून जाणार. यावरती माझं आपल्या संचालक मंडळाचं पूर्ण लक्ष असतं. 1 रुपया आपल्याकडनं घेतला जाणार नाही अशी मी या ठिकाणी आपण गोल करतो. आपल्याला माहिती आहे मी जो शब्द देतो तो पाळतो. आता जे मी आपल्याला शब्द दिला तो शब्द तंतोतंत पाळला याचं आश्वासन मी आपल्याला या ठिकाणी. उद्या काय आमिष येते काय तुम्हाला आश्वासन नाही. आज एकरी आपले 10,000 रुपये वाचतात म्हणजे 5 वर्षाचे आपले 50,000 वाचतात. उद्या ही जर मंडळी परत सत्तेवर केले यातले एकही आश्वासन त्यांच्याकडून पुरं होणार नाही. आता जसं चालू आहे तेच पुरं होणार. जवळचा फायदा मागायचा आपला आपण नामचा तोटा करून घेऊ नका एवढीच विनंती आमच्या या ठिकाणी. 21 तारखेला मतदान. कृषी महर्षी बाबासाहेब मोते पॅनलचं चिन्ह नारळ 21 शिक्के आपण मारायचे. कुणाचं नाव उपयोग काय मोजत बसू नका. जिथं नाव दिसतो त्या चौकटीत व्यवस्थित शिक्के बघ आणि संस्थापकांना
प्रचंड बहुमतानं विजय करा. कुठल्याही अंशाला माझ्या आश्वासना किंवा खोट्या आश्वासना बळी पडू नका. निश्चित हे गाव बळी पडणार नाही. एक सुसंस्कृत गाव, चांगल्या विचारचं गाव, निश्चित संसर्गपणे ठामपणे उमाय नसेल विश्वास व्यक्त करतो. म्हणून इस्लामपूरला मी दुसरी सभा आहे आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय समाज.